नमस्कार मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहीतच आहे, जगात येताना आपल्याकडे देह असतं, नाव नाही. जग मात्र सोडताना आपल्याकडे नाव असतं, देह नाही. मिळालेल्या या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजेच आपले आयुष्य. मित्रांनो, माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण आपले जीवनाचे अभिन्न अंग जे आपल्यासोबत आयुष्यभर तसेच आयुष्यानंतरही आपली ओळख म्हणून राहतो, म्हणजे जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी जे आपल्यासोबत राहतं आणि जे आपली ओळख बनून राहतो ते आहे म्हणजे आपले नाव. आपले नाव आणि आपल्या नावाच्या अक्षरामधून, प्रत्येक अक्षरामधून जी निघणारी एनर्जी आहे ती व्यक्तीच्या जीवनावर त्याचा कसा प्रभाव होत असतो ह्याची आज चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रांनो, आपले जन्म झाल्यानंतर आपल्या फॅमिलीतर्फे आपल्याला बरेच काही गिफ्ट मिळत राहतात, जसं सोनं, चांदी, रुपये, पैसे, कपडे असे बरेच काही मिळतात. पण आपल्या फॅमिलीतर्फे मिळणारे जे गिफ्ट आहे त्याच्यामधून सर्वात जास्त बहुमूल्य उपहार म्हणजे ते आहे आपले नाव, जे आपल्यासोबत आपली ओळख म्हणून आयुष्यभर राहतो. तसंच आयुष्यानंतरही आपली ओळख म्हणून आपले नावच राहतं. व्यक्तीचे जे नाव असते ते अदृश्य रूपाने आयुष्यभर त्याच्या बरोबरच राहते आणि जन्मानंतर हळूहळू हळूहळू त्या व्यक्तीची जी ओळख आहे ती त्या नावानेच होऊन जाते. कितीही गर्दी असेल, कितीही भीड असेल, तरीही आपण ज्या नावाने हाक मारणार आहोत तर पर्टिक्युलर तोच व्यक्ती त्या गर्दीमधून निघून येणार आहे. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीची वेगळी वेगळी एनर्जी असते. प्रत्येकाच्या नावाची जी एनर्जी आहे त्याच्यामधून जे निघणारी व्हायब्रेशन्स जी आहे ती त्याच्या जीवनावर कसं प्रभाव टाकत असते हे आपण आता बघणार आहोत. मित्रांनो, प्रत्येक अल्फाबेट मधून वेगळी वेगळी एनर्जी निघत राहते आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याच्या नावानुसार त्याचे जे नाव आहे त्याचे प्रत्येक अल्फाबेट मधून जी निघणारी जी एनर्जी आहे ती त्याच्या जीवनावर कसं प्रभाव टाकते हे आपण या उदाहरणावरून समजू शकतो. जसं आपण आज छत्रपती शिवाजी महाराजांचं जर नाव घेतलं तर ती जी एनर्जी आहे ती कशी आहे ही आपल्याला माहिती आहे. स्वामी विवेकानंदांचं जर आपण बघितलं तर ती एनर्जी तुम्ही बघू शकता. आज आपण झाशीची राणी लक्ष्मीबाईचे आपण उदाहरण बघू शकता. त्याचबरोबर त्याच्या अपोजिट मध्ये जे आहे दुर्योधन, कंस, शकुनी या नावामधून जी निघणारी जी एनर्जी आहे त्यांचे प्रभाव त्यांच्या जीवनावर कसे आहे हे आपल्याला माहित आहे. तर मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीने काही महत्वपूर्ण ज्या गोष्टी आहे, प्रत्येक अक्षरांचं जे व्हायब्रेशन असतं ते कसं असतं आणि त्यानुसारच त्या व्यक्तीची जे क्वालिटीज जी बनतात त्यानुसारच त्यांचे आचार, विचार, व्यवहार आणि स्वभाव बनत राहतो आणि त्यानुसारच तो व्यक्ती आयुष्यभर कृत्य करत राहतो. म्हणून कोणालाही नाव गिफ्ट करताना आपल्याला प्रत्येक अक्षराची जी एनर्जी आहे, जी व्हायब्रेशन आहे ते माहीत राहणं खूप गरजेचं आहे. आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये ए अल्फाबेट पासून ज्यांचे कोणाचे नाव जर सुरू होत असेल त्यांच्यामध्ये कोणते क्वालिटीज असतात हे आज आपण बघणार आहोत. ए अल्फाबेट ज्यांचे कोणाचे नाव सुरू होत असेल त्यांचा विल पॉवर खूप स्ट्रॉंग असतो आणि त्याचबरोबर ते लोक खूप एम्बिशियस असतात. ह्या लोकांना दुसऱ्यांची कॉपी करणं अजिबात आवडत नाही. स्वतःहून काहीतरी वेगळं करायचं असं यांचं ध्येय नेहमी असतो. ह्यांनी जर एक वेळा काही करण्याचे ठरून घेतले तर ते जिद्दीने त्या कार्याच्या मागे पडून जातात आणि पूर्ण करूनच दम घेतात. ह्या लोकांमध्ये लिडरशिपची क्वालिटी आपल्याला बघायला मिळते. हे लोक दुसऱ्यांसाठी टाळ्या न वाजवता लोक यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकता. मित्रांनो, ज्याला कोणाला गॉड गिफ्ट मध्ये ए अल्फाबेट मिळाला असेल, ज्यांच्या नावाची सुरुवात ए अल्फाबेट पासून होत असेल तर त्यांनी आपल्या करिअरकडे पूर्णपणे लक्ष द्यावे. ज्यांचे मुलांचे नाव असेल, ज्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाचे नाव ए अल्फाबेट पासून असेल तर त्या लोकांमध्ये इनबिल्ट क्वालिटी लिडरशिप ही असतेच. तर त्यांना बोलू द्या, त्यांना गायडन्स करा, प्रॉपर गायडन्स करून त्यांना पुढे जाऊ द्या. त्याचबरोबर मित्रांनो, मला माझ्या गुरुकडून जे काही मला शिकायला मिळालेलं आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे जे अल्फाबेट आहे त्यांची माहिती तुमच्यापर्यंत नियमितपणे पोहोचत राहणार. धन्यवाद.